काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. येत्या 9 ऑगस्ट 2024 पासून सह्याद्री वाहिनीवर अनन्या ही कौटुंबिक मालिका सुरू झाली. अगदी कमी कालावधीमध्ये ही मालिका खूपच लोकप्रिय झाली. याचं मुख्य कारण म्हणजे यातलं सशक्त असं कथानक, घरगुती वातावरण आणि ती भूमिका साकार करणारे आमचे दमदार असे कलाकार. आता कथानक म्हटलं तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोज कथानक काहीतरी घडत असतंच की, आणि ती भूमिका करणारे आपणही उत्तम कलाकार असतोच की. पण खरं बघायला गेलं ना तर तिच्या कलेला वाव देणारा तो असेल आणि त्याच्या करिअरला पाठिंबा देणारी ती असेल ना. रील काय रिअल काय, प्रेमाची गोष्ट सफळ संपूर्ण होते की नाही, अशीच आजची पण प्रेमाची गोष्ट, ज्या गोष्टीला आता 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कोण आहेत हे? आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री इरावती लागू नाडगौडा आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत फायनान्स डिस्ट्रीब्युटर समीर नाडगौडा. त्यांना आपण बोलवूया. लक्ष्मी आजी आले आले, ये ग ये. अरे नमस्कार इरावती. नमस्कार समीर. प्रेमाच्या गोष्टीला जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करा. धन्यवाद. धन्यवाद. हां, आजीची आमची इरावती कशी झाली आणि समीरची अगं अशी कशी झाली हे ऐकायची खूप उत्सुकता आहे. मी तुमचं स्वागत करते. आपण बसूया. वा 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 वा. लक्ष्मी आजी म्हटल्यावर रसिकांनी अगदी टाळ्या वाजवलेल्या आहेत. अनन्या या मालिकेमध्ये तू इतकी सुंदर भूमिका निभावतेस त्याबद्दल तुझं अभिनंदन मनपूर्वक आणि तुला शुभेच्छा. आणि जे आपण नसतो ते करणं हे किती अवघड आहे, आव्हानात्मक आहे हे असं बघून मला वाटलं की अरे ही असं आता ते सगळे म्हणत असतील ही 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 ही. समीर तुमचंही मनपूर्वक स्वागत. अनेक वेळेला तिच्याबरोबर अगदी तिची बॅग धरायला आणि तिच्याचं प्रेम व्यक्त करायला तुम्ही आलेला आहात. पण आज जावई बापूंचा मान मी तुम्हाला देते. तुमचंही मनपूर्वक स्वागत आणि तुमचंही कौतुक आहे. समीर, ही आजी आमची कशी आहे वाटते आता मालिकेमध्ये, कशी वाटते पडद्यावर बघताना? पहिल्यांदा जेव्हा हे असं झालं तेव्हा ती म्हणाली की अरे समीर ते भूमिका आहे. म्हटलं इट्स ओके. मला वाटलं. मग नंतर तिने जेव्हा सांगितलं आजी, म्हणजे माझा आणि माझ्या मुलाचा प्रश्न होता आजी. तो पण आता जेव्हा जे एपिसोड्स बघतोय तेव्हा कळतंय की काय काय त्याला शेड्स आहेत किंवा काय करणं. एक वाव कलाकार म्हणून जी एक भूक असते प्रत्येकाची की काय काय करायला मिळतंय ते, आणि टीम जबरदस्तच आहे. जबरदस्त. वा वा वा. असं कौतुक ऐकायला बरं वाटतं की नाही? रादर दूरदर्शननी मला ही मालिका करायला दिली त्याबद्दल मीच त्यांचे धन्यवाद मानते. अगं तुझी सुरुवातच इथून झाली आहे, तुला कसं नाही म्हणणार? खरंय. कशी झाली सुरुवात तुझी इथून? माझी अगदी पहिली म्हणजे मी 1986च्या 85 वगैरे त्या वेळेला दुनिया रंगरंगिली नावाची एक मालिका दूरदर्शनवर, त्यावेळेला फक्त दूरदर्शन, त्या संध्याकाळी 7:30चं अजूनही मला आठवतं. त्याच्यात एक एपिसोड माझा होता आणि तो सगळा माझ्यावरती होता. अशोक समेळांनी डिरेक्ट केली होती. त्याच्यापासून खरं माझी दूरदर्शनपासून सुरुवात आहे. बरोबर. इरावती लागू सुप्रसिद्ध अभिनेत्री असं म्हणायच्या आज समीर तुम्ही त्यांच्या आयुष्यात एंट्री केलेली आहे. पहिला मित्र म्हणून, मग नवरा म्हणून. इरावती आणि तुमची ही प्रेमाची गोष्ट कशी सुरू झाली? किती आठ्या पडलेल्या आहेत बघ हे सांगता. कमीत कमी वेळेत एवढं सगळं काही नाही, जास्त वेळ घ्या. मी पण शाळेतनं काही नाटुकल्यांमध्ये किंवा गणपतीमध्ये काही काम करत होतो. एक हाऊस म्हणून, एक लुडबुड म्हणू शकता त्याला, पण ती एक होती, धमाल होती त्या वेळेच्या ह्याच्यात वगैरे सगळं. आणि आमच्या शाळेतल्या शिक्षिकाही आम्हाला काही सपोर्ट करत होत्या की एक स्टेज डेअरिंग वगैरे 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 हे करत असताना मग नंतर कॉलेजच्या नंतर
एका नाटकाच्या ग्रुपमध्ये अंबरनाथच्याच आमच्या छोट्याशा अंबरनाथमध्ये नाटकाचा ग्रुप होता कस्तुरी कला संच. तिथे आमची अशी ओळख झाली आणि त्यातनं मग ते हळूहळू फुलत गेलं असं म्हणूया. तिथनं प्रेम फुलत गेलं. त्यांच्या क्लासामध्येच कलाकाराचा जागा होता, फुलत गेलं वगैरे वगैरे. बरोबर. इरावती, तू उत्तम सगळी कामं करत असताना एका अशा दुर्धर आजाराने तुला गाठलं आणि तुझ्यातला कलाकाराचा संपतोय की काय अशी एक बातमी आमच्यापर्यंत आली आणि आम्हाला अगदी धस्स झालं. त्याच्यानंतरचं हे जे सगळं तुझं रूप आहे ते बघायला मला खूप आनंद होतोय. देवाची लीला अगाध आहे असं म्हणूया. पण नेमकं काय झालं होतं तुला? माझी 12वी झाली आणि त्याच्यानंतर अचानक मला मोनोन्युरिटिस मल्टिप्लेक्स नावाचा आजार झाला, ज्याच्यानी एका पायाची नस दुखवली गेली. बरं. आणि ती गुडघ्यापासून खालपर्यंत आपल्याला मुंग्या कशा येतात पायाला तशी ती नम पडली. अरे. आणि मला चालता येईना, काही करता एका रात्रीत खूप मोठा काय म्हणतो आपण पाय सुजून जे काय होतं, पण त्याच्यातलं ऑलरेडी सेन्सेशन वगैरे सगळं गेलं होतं. आधी काहीही तुला माहिती नाही? काही सिम्पटम्स नव्हते, काही नव्हते. अचानक ते झालं. आणि असं आहे ना की सिम्पटम्स असतील पण ते लक्षात आलं नाही धावपळीच्या ह्याच्यामध्ये. आणि इतकं झालं ते की डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्यांना ॲडमिट करावं लागेल इथे मुंबईमध्ये. पण मुंबईमध्ये त्यावेळेला तशी सोय नव्हती, कारण त्यावेळेला काहीतरी डॉक्टरांचे संप चालू होते त्या काळात. मग ते डॉक्टर म्हणाले इथे बेड मिळाल्याशिवाय त्यांना आणू नका. पण मग माझी आत्या पुण्याला राहायची. मग ती म्हणाली की नको आपण पुण्याला जाऊया. आणि मग माझी सगळी ट्रीटमेंट पुण्याला झाली रुबी हॉलमध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलं की इतक्यात तुम्हाला चालता येणार नाही. इतक्यात नाही म्हणजे मला असं वाटलं की 6 महिने 7 महिने, पण जवळजवळ 5 वर्ष. काय सांगतेस? 5 वर्ष? 5 वर्ष मी 4 वर्ष बेडरिडन होते. मग त्याच्यानंतर त्या 5व्या वर्षी त्यांनी सांगितलं की आता तुम्ही फक्त जेवायला जाताना विदाऊट वॉकर जायचं, कारण ती नव दुखवली गेल्या कारणाने त्यांना तो रिस्क घ्यायची नव्हती. आणि असं असतं ना की आपल्या घरी प्रत्येक माझे मित्र वगैरे यायचे मला बघायला वगैरे, आणि स्टिरॉइड्स घेतले असल्या कारणाने आय वॉज 75 kgs. नंतर आय वॉज नॉट एबल टू वॉक. आणि स्टिरॉइड्समुळे आपल्याला माहिती केस जाणं आणि ते एक विद्रूप सगळं हे होतं असं. पण डॉक्टर म्हणाले शी इज व्हेरी यंग, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि एक विल पॉवर होती. मी डॉक्टरांना म्हटलं की ठीक आहे, मला एवढंच सांगा की मी राहू शकेन की नाही. तर ते म्हणाले हो का नाही. बस म्हटलं मला माझ्याकडे गाणं होतं, मी गाण्याच्या लहानपणापासून परीक्षा देते. मी वय वर्ष 4 वर्षाची असल्यापासून गाणं शिकते. त्यामुळे गाणं होतं. फक्त ते म्हणाले गाणं गात राहा, कारण एखाद वेळ तुझा आवाज घोगरा होऊन जाईल. आणि बाकीच्याही गोळ्या होत्या म्हणून. उसळ खायची मीच मित्र, उसळ गोळ्यांची. आणि मग व्हायचं हळूहळू एक गोष्टी आपण म्हणतो निवळत गेल्या अशा की मग हळूहळू केस यायला लागले उभं. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की एकदा माझी आयसाईट गेली एका गोळीनी. हो. आणि आम्हाला वाटलं ही आयसाईट येईल की नाही परत, कारण सकाळी गेली माझी आयसाईट. आणि आई धावली डॉक्टरांकडे की आता काय करायचं. तर ते म्हणाले काही नाही, एखाद्या गोळीचा हे होऊ शकतो तिला, काही काळजी करू नका, आम्ही बघतो. आणि दुपारी आयसाईट आली, पण मला 2 दिसायला लागलं एकदम. मग संध्याकाळपर्यंत ते ओके नॉर्मल झालं. त्याच्यानंतर कुठलेही असे हे नाही झाले. पण इतक्या सहजपणे सांगतेस, पण ऐकून सगळं म्हणजे एका कलाकाराच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असं काही होणं म्हणजे बाप रे, ते मरणच की. म्हणजे जिवंतपणी मरण म्हणतात ना, ते असं आहे. आणि असं होतं ना की आपल्या बरोबरचे कलाकार आपल्याला दिसतायत, अरे हे यांनी हे केलंय त्यांनी ते केलंय असं. तेव्हा असं अगदी वाईट वाटायचं. पण आई माझी आणि बाबा एवढे स्ट्रॉंग होते ना दोघंही, ते कधीही रडले नाहीत किंवा बसलेत अगोबाई तुला एवढं झाले. म्हणजे मला आठवतं माझा पाय खूप दुखायचा, तर मी आईला म्हणायची आई खूप पाय पेन होतं मला. आणि ते ना पेन खूप वाईट पेन असायचा तो. आपण सोंगट्या कशा जर तुमच्या पायावर रगडल्या तर तो पेन कसा होता. आणि नंतर मग आगाग व्हायची पायाची, प्रचंड आगाग. म्हणजे असं वाटतं जळतोय माझा पाय लिटरली असा. तर आमची आई ग्रेट, ती असं काही सांगायला लागली एक मिनिट थांब असं जायची आणि कुठली तरी काहीतरी वाचलेलं घेऊन यायची आणि सुरू. आणि मला म्हणायची हे बघ हे इतकं छान लेख आलाय ना उमा, हा लेख वाच तू. मग इतका राग यायचा, काय तू तुझ्या घरात ना उमा का
माझं घरचं नाव उमा. मला समीर असं विचारायचं आहे की तुम्ही ह्याच्या नंतर भेटलात तिला ना बहुतेक, म्हणजे बऱ्यापैकी. हा, म्हणजे पहिली भेट आमची त्या कार्यक्रमाच्या निमित्तानंच झाली आहे का, तो बसवलेला एकांकिका वगैरे काही बसवलेली होती आणि तेव्हा तिथे त्या कार्यक्रमात ओळख झाली. माझी मावस बहीण ह्याच्या वर्गात होती. म्हणजे तिने गाठ घालून दिली. जेव्हा ही प्रेमाची गोष्ट जेव्हा सुरू झाली तेव्हा ह्या आजारपणाविषयी त्यांना माहिती होतं का? आजारपणाविषयी माहिती नव्हतं, पण ही न्यू की हिला काहीतरी झालं होतं. कारण आमचा बंगला होता आणि बंगल्याच्या वरंड्यात संध्याकाळी मला बाबा आणून बसवायचे तिथे, की टाइमपास होईल तिचा वगैरे असं म्हणून. सॉरी डिस्टर्ब. ते जेव्हा पहिली भेट झाली त्यावेळेला ती नॉर्मल यंग मुली सँडल्स किंवा अशा काही चप्पल वगैरेच्या काय घालतात अशा फॅशनेबल वगैरे, तिच्या पायात कॅनव्हास शूज होते त्यावेळेला. जेव्हा मी पहिले असं जस्ट बघितल्यानंतर ते नजरेत आलं, तेव्हा काहीच माहीत नव्हतं. नंतर मग मित्रांच्या करवी जे हिच्या ऑलरेडी संपर्कात होते, काही फॅमिली फ्रेंड्स म्हणा किंवा नातेवाईक जे काय ते, त्यांच्याकडनं नंतर मग कळलं की अरे असं असं झालं होतं वगैरे वगैरे. पण ते खूप कम्पॅरेटिव्हली नंतर कळलं. पण जेव्हा लग्नाच्या गोष्टीपर्यंत वेळ आली त्यावेळेला समीरना तू सगळं सांगितलंस? हो, मी त्याला औषधांपासून सगळं काय झालं होतं मला. आणि एक इन्सिडेंट खरा असा झाला की आमचं नाटकाची रिहर्सल झाली आणि मी पायऱ्या उतरत होते आणि काय याच्यावरती होती माझ्या मते, गच्चीवर रिहर्सल होती आणि गच्चीवर आम्ही सगळे खाली उतरत होतो. आणि माझ्या ह्या पायाचं कसं आहे, अजूनही मला जर तो व्यवस्थित ठेवताना मला लक्ष ठेवायला लागतं, आपला पाय बसलाय की नाही, अजूनही तो पाय नम आहे, अजूनही त्या पायाला असं हे नाही आहे. त्यामुळे मला असं चालताना थोडीशी बिचकत चालते किंवा पहिल्यांदा उतरताना मी अगदी बघून उतरते पायऱ्या. कुठे तिसरीकडे गेला तर पटकन पडायची भीती असते. तर त्या दिवशी माझी एक पायरी स्लिप झाली का काय झालं कळलं नाही, मी तिसऱ्या पायरीहून धाडकन खाली आले आणि हा होता तिथे. आणि शिवरिंग आणि मला खूप भीती वाटली, म्हणजे आता काही झालं परत पायाला. आणि खूप भीती वाटायची की एवढंसं झालं की असं वाटायचं नको बा अजून काही झालं पायाला तर, म्हणून मी फार सांभाळून सगळं करायची. तर हा होता तिथे. हा म्हणाला बापरे केवढी रडते, म्हणजे तिला किती घाबरली ती. मग ह्यानी मला घरी सोडलं, शांत केलं आणि तसं थोडंसं त्याला ते कळलं होतं की काय एक्झॅक्टली तिला होतंय असं. बरोबर. त्यामुळे त्या इन्सिडेंटमुळे आम्ही जास्त खरंच जवळ आलो. समीर, म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीमध्ये एक देवपण असतंच की एवढं सगळं माहिती असून सुद्धा तिच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेणं हे किती कौतुकास्पद आहे. अवघड तर आहेच आहे. काय घरच्यांची प्रतिक्रिया होती? नाही, देवपण वगैरे म्हणजे खूप एवढं काही नाही असं मला वाटतं. ती व्यक्ती आवडली, स्वभाव थोडे जे काय आहेत ते एक एक जमत गेलं. त्याच्यानंतर मग असं वाटलं की ऑलरेडी आम्ही एक प्रकारची ते टिपिकल प्रपोज वगैरे काय असं काही मला वाटत नाही की ही म्हणते तू यू आर अनरोमॅन्टिक. म्हटलं दॅट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते एकदा आवडल्यानंतर असं आपण बॅकफूटवरती जाणं केवळ या कारणासाठी ते काही कुठेतरी पटत नव्हतं. आणि नंतर झालं असतं तर काय केलं असतं, समजा आमचं लग्न झालं असतं आधी नॉर्मल किंवा कुठल्या ह्याच्यात प्रेमविवाह असेल किंवा अरेंज मॅरेज असेल, नंतर झालं असतं समजा 6 महिन्यांनी 1 वर्ष 2 वर्षांतर कळलं, तर मग काय केलं असतं मी. राहता राहिलं घरच्यांचं म्हणजे माझ्या आईवडिलांचं, तर त्यांना थोडी कल्पना ऑफकोर्स दिली, पण त्यांनी असं काही कुठे हे केलं नाही. त्यांचं फक्त एवढं म्हणणं होतं की तू तुझ्या पहिले पायावरती उभा राहा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. आणि त्यावेळेला सगळं नाटकात वगैरे राहणं आणि करणं, करिअरच्या बाबतीत काही करणं वगैरे वगैरे, थोडंसं मी त्या बाबतीत गप्पांच्या पुढे उगा सांगेनच सगळं काही. तर तेवढं त्यांचं म्हणणं होतं की पायावरती उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. तू पायावर उभा राहा म्हणजे तिला तू असा बाहूत तिला उचलून घेऊ शकशील. बापरे. तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला माझा खूप प्रेमपूर्वक नमस्कार आहे, कारण एक कलाकार आज इथे अशा पद्धतीने गप्पा मारायला माझ्यासमोर उभी आहे, केवळ तुमच्यामुळे आहे. इरावतीची छोटीशी गोष्ट काहीतरी अनरोमॅन्टिक आहे ती सांगूनच टाक मला आता. आम्ही एकदा ठरवलं रोजा पिक्चर बघायला जायचं. तसं जास्त आम्ही फिरायचो नाही, कारण काय माझी आई अशा ठिकाणी नोकरी करायची ना की मी कुठे गेले तर तिला लगेच कळेल. तर सेन्सर लावले होते, सेन्सर सगळीकडे. त्यामुळे हा मला म्हणाल चल आपण एक दिवस रोजा पिक्चर बघायला जाऊ. म्हटलं चालेल.
घरी सांगितलं मी जरा जाते मैत्रिणींबरोबर बाहेर वगैरे. आणि ह्याला मी नेहमी म्हणायची काय इतर कपल्स बघ कसे गजरे आणतात हे आणतात, तू काही आणत नाही माझ्याकरता, फुलसुद्धा आणत नाही म्हटलं माझ्याकरता, काय आहे असं असं. आदल्या दिवशीच मी त्याला जरा ऐकवलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही पिक्चर बघायला गेलो तर नेमकं काय झालं, आम्हाला जी गाडी पकडायची होती मी इकडच्या साईडला आणि तो तिकडच्या साईडला आणि मध्ये गाडी, तर आम्हाला दिसली नाही. आम्ही दोघं एकमेकांना दिसलो आणि गाडी गेल्यावर आम्ही एकमेकांना बघितलं, म्हटलं अरे गाडी गेली ना आपली असं. तर आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि असं डोक्याला हात लावला. म्हटलं काय झालं, तर मग आम्ही त्या स्टेशनवर गेले. त्याला मला म्हणा आज मी गजरा आणलं आणि तू पॅन्ट घातलीस. ट्राउझर अँड शर्ट मध्ये. ह्या गजऱ्यांना जे काही बदनाम केलेलं आहे ना सगळ्यांनी, गजरा आणला नाही हा काय ग मुद्दा असू शकतो. त्यावेळेला असं होतं ना, आता गजरा दिला तर कुठे असं बावलीसारखं घालणार आहे. आता आवडत नाही, आता आवडत फुलं झाडावरच बरी. हा वा 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 बघ, म्हणजे स्वतःच्या मनात असेल तसं. समीर याच्यावर उत्तर द्या तुम्ही. मी काय उत्तर देणार. मग त्याच्यानंतर ते काय व्हायचं म्हणजे काय, ते मित्रमंडळामध्ये चालायचं, ते कानातले आणलेत काय, गळ्यातले आणले वगैरे काय काय. आणि मी तेवढं काही विशेष त्याच्याकडे काही त्यावेळेला बघत नव्हतं, की असं नव्हतं. जे काय होतं ते गप्पांमध्ये, इंटरॅक्शनमध्ये. नाटक बघायचं, चित्रपटांपेक्षा नाटक हां ते जास्त आवडायचं. त्या वयात त्या स्त्रीला, मुलीला ना छोटीशी एवढीशी गिफ्ट देणं ना हे फार नंतर दिले, चालू आहे ना. त्याच्यानंतर सोडलं नाही. आणि मीच तुझा दागिना वगैरे असा एक डायलॉग मारून टाकायचा, मीच तुझा दागिना, मीच तुझा हिरा. त्यांनी आमच्या लग्नाला 25 वर्ष झाल्यानंतर त्यांनी मला तनिष्कमध्ये गेला आणि मला माहितीच नाही बरं का की हा माझ्याकरता अंगठी घेतोय. मला म्हणाला आईंचा पण आमच्या 75 कंप्लीट झाले होते, म्हणजे आई करता काहीतरी ना सोन्याची गिफ्ट घ्यायची आहे. तर मी म्हटलं काय घेऊया, तर तो म्हणाला अंगठी वगैरे असं. म्हटलं चांगली आहे अंगठी वगैरे, पण म्हणजे तिचं माप नाही. म्हटलं अरे माझं आणि त्यांचं माप एकच आहे. त्यामुळे कसं काय, म्हटलं अरे परवा त्यांनी अंगठी तिथे काढून ठेवली होती तर मी सहज घालून बघितली, म्हटलं मला व्यवस्थित झाली, त्यामुळे अंगठी ना त्यांना व्यवस्थित माझ्या हाताची होईल, आपण घेऊया त्यांच्याकरता. तर मी एक सिलेक्ट केली. तेवढ्यात त्या तनिष्कच्या ह्याच्यामध्ये मला ओळखलं. ते म्हणाले आमच्यावर फोटो काढा म्हणून मी तिकडे गेले. तर तोपर्यंत ह्यांनी सांगितलं ही अंगठी पॅक करा. अरे वा. आणि आईंकरता वेगळी गिफ्ट घेतली सोन्याची आणि घरी आणून ठेवली. आणि मग 15 तारखेला 15 फेब्रुवारीला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो, त्या दिवशी त्यांनी मला ती गिफ्ट दिली. म्हटलं अरे ही आईंची नाही, तुझ्याच करता घेतली. म्हणजे आतापर्यंत अनरोमॅन्टिक म्हणून अगदी तिचं जे काय असं चालू होतं आणि तुम्हाला असा गुन्हेगार तिने ठरवलं होतं, तर हे रोमॅन्टिक हे असणं, ह्याच्यावर उत्तर म्हणून तुला असं एक शिक्षा मी देते की एक सुंदर रोमॅन्टिक गाणं म्हणून दाखव. बरं. हां, आमच्या आयुष्यात खरंच चांगला मोगरा फुललेला आहे कायमस्वरूपी. एकाच या जन्मेन मी फिरुनी नवे जन्मेन मी फिरुनी नवे जन्मेन मी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी. बहरेन मी लहरेन मी तरीही पुन्हा जन्मेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे. वा 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 वा. पुनर्जन्म जेव्हा होतो ना एखाद्या आजारातून, त्यावेळेला अतिशय असं करेक्ट तू गाणं म्हटलेलं आहेस. आणि काय झालंय, आणि आता गाण्याचा रियाज नाही राहिला आहे, त्यामुळे याच्यासाठी तुम्ही नाही ओरडत. म्हणजे खरं तर गाण्यासारखं औषध नाही होतं, पण आता काहीतरी एक करायचं म्हणजे एकदम 2 ते 3 प्रकार कलाचे कलाकाराला एवढं सांभाळणं प्रॅक्टिकली शक्य नाही होत. बरोबर. एकाच दगडावर फारच बाजू घेत आहेत समीर. कडा 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 भांडते ती, मला माहिती आहे. समीर सांगा तुम्ही, असं काही नाही. पूर्ण एपिसोड आहे. बघू तरी काय भांडणाची कारणं काय काय आहेत. भांडणाची कारणं सकाळी उठल्यापासून सुरू होतात. म्हणजे माझी बेसिकली सवय की सकाळी उठल्यानंतर टूथपेस्ट वापरली जाते. ॲब्सोल्युटली बरोबर ना.
तर तुम्ही टूथपेस्ट काढली तर कशी घेणार ती एकदम हळू घेऊन अशी घेणार बरोबर आहे का तुम्ही असं जाणार तिथूनच सुरुवात होते तर अशा भरपूरशा तो पर्सनॅलिटीचा भाग आहे माझ्या मते प्रत्येकाच्या ह्याच्यात एक असतं की काही 19-20 किंवा जे काय असेल म्हणा किंवा काय ते बहुतेक इरावतीने ना असा ठोकून आणलंय जर माझ्याविषयी काही बोलत ना तर मग मी बरोबरच करीन असं मला वाटतं. इरावती हे सगळं छान चालू असताना एक संसार खूप वाढवायचा म्हणजे आपल्याला मूल व्हावं आणि ते हे करावं हा निर्णय तुझ्यासाठी खूप मोठा होता कारण तुझी फिजिकल कंडिशन. तर तो कसा घेतलास आणि त्याला समीरची कशी साथ मिळाली? खरं काय झालं आधी आम्ही ठरवलं की बघूया होतंय का असं पण आम्हाला डॉक्टरने ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्हाला नॅचरल हे नाही होणार. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू कारण माझी हिस्ट्री होती त्यामुळे. पण मला कौतुक याचं असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत कुठलीही गोष्ट असो त्यांनी मला कायम साथ दिली. म्हणजे इथपर्यंत त्यांनी मला सांगितलं की नाही झालं तर नाही झालं इतक्या लोकांना मुलं नाही आहेत त्यात काय एवढं इट्स बाकीच्यांची आपलीच मुलं असं समजूया आपण. आणि आश्चर्य म्हणजे बिल्डिंग मधली सगळी मुलं माझ्याकडे असायची अख्ख्या बिल्डिंग मधली म्हणजे त्यांचं एक ड्रॉवर होतं त्या मुलांचं म्हणजे इतकं आणि ह्याला लहान मुलं खूप आवडायची ह्याच्याकडे लहान मुलं खूप जायची म्हणजे तो खूप छान खेळवायचा. एका नातेवाईकाने असं बघितल्यानंतर त्यांनी स्पष्ट विचारलं मला एक रॅपो निर्माण झाल्यानंतर की तुम्ही एवढं लॉंग प्लॅनिंग का करताय. मग मी तेव्हा त्यांना सांगितलं काही गोष्टी मग ते म्हणाले काही हरकत नाही मी तुम्हाला एक डॉक्टरचा नंबर देतो बघा तुम्हाला पटतंय का यू कॅन गो अहेड. मग मी माझ्या आईबाबांशी वगैरे बोललो गेल्यानंतर गेलो आम्ही पुण्याला. नाही आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे जेव्हा आमचं जर असं ठरलं असतं की दत्तक घ्यायचं तर ह्याचे आई बाबा तयार होते त्याला सुद्धा. काय सांगते? हो म्हणजे ते सुद्धा त्यांनी नाकारलं नाही त्यामुळे गो अहेड आम्ही तुमच्या बरोबर. मला त्यांच्या दोघांचं इतकं कौतुक वाटतं या गोष्टी एक क्षणाचा विलंब न घेता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं काही हरकत नाही म्हणे काही हरकत नाही वी आर रेडी फॉर दॅट. काही देवाला वगैरे शोधायची गरज नसते नाही तो देवाऱ्यात नसतो तो माणसामध्ये असतो. अगदी अगदी आणि तो त्या क्षणी तुमचं रूप दाखवतो त्याशिवाय आपलं आयुष्य सुखर होत नाही. पण मग तुम्हाला छान बाळ झालं ना म्हणजे किती ना ब्लेस हे पुन्हा देवाचं असं ना. पण त्याच्यासाठी पण शी हॅज टेकन म्हणजे मी खूप मित्रांशी किंवा अगदी जवळच्या लोकांशी बोलताना बोलतो की वडील होणं किंवा बाप होणं सोपं आहे आई होणं कठीण आहे. आई पण निभावणं किंवा बाप पण निभावणं दॅट इज टोटली तो पुढचा भाग झाला. पण इनिशच्या ह्याच्यात ते तू म्हणतात ना की पुनर्जन्मच असतो वगैरे वगैरे त्या फेजमध्ये जाताना जरा थोडे काही चॅलेंजेस त्यावेळेला आले. अंबरनाथून पुण्याला ट्रीटमेंटला अपडाऊन करताना काही चॅलेंजेस आले आणि तो एक चॅलेंज होता. पहिलं प्री मॅच्युअर डिलिव्हरी किंवा ॲबॉर्शनच त्याला म्हणतात अगदी ते झालं माझं ट्विन्स ॲबॉर्शन झालं माझं. आणि त्यावेळेला माझ्या आत्ते भावानी वहिनीनी इतकं म्हणजे त्यावेळेला ते बरोबरच होते सगळेजण की ते त्यावेळेला सुखरूप आम्ही त्यातनं बाहेर पडलो त्यावेळेला. ऑफकोर्स ते दुःखच आहे प्रश्न नाही पण हिला काही झालं नाही दॅट ते माझ्यासाठी त्यावेळेला महत्त्वाचं होतं. आणि तो ट्रॉमा होता. आमच्या अत्यंत जवळच्या मित्रांनी नातेवाईकांनी जे काही मदत केली आहे म्हणजे या स्टेजवरनं मी त्यांचे आभार मानणं हा चुकीचं आहे. ते ऋण आहेत माझे आमचे रात्र ते ऋणानुबंध आहेत. आणि मग त्यातनं एक पुढे गेल्यानंतर मग त्या स्टेजला परत माझ्या बाबाने सांगितलं की एवढं परत ते इंजेक्शन्स घेणं वगैरे काही गरज नाही आहे. यू अजूनही आहे तुम्ही यू कॅन मेक ऑर्डर म्हणजे तुम्ही ते करू शकता. मग त्यानंतर काही कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर म्हणजे परदेशात संधी मिळाली होती ती गेली. मग त्याच्यानंतर बरं आर्थिक बाजू त्यावेळेला थोडी थोडी एक सुधारत होती नाही म्हटलं तरी कारण की या सगळ्या गोष्टीला फंड्स लागतात. आणि त्यावेळेला माझे बाबा पूर्णपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आमच्या पाठीशी आर्थिक मानसिक सगळ्या दृष्टीने तुम्ही त्यावेळेला. देन परत ती म्हणाले की नाही समीर हे आपण करायचं. मग त्यावेळेला एक आमच्या काय होतं मला असं वाटतं एक चान्स घेणं फार गरजेचं असतं. नाहीतर मग आपल्याला आयुष्यात असं वाटतं अजून घेतलं असतं तर चाललं असतं एखादं होऊन गेलं असतं. माझं थोडंसं म्हणणं होतं की थोडं वय वाढल्यानंतर ते थोडं दुराप असतं. आणि इतका आधीचा इतका मोठा आजार असताना
तुला अशा पद्धतीच्या वेदना द्याव्यात की न द्याव्यात हा एक खूप मोठा विचार त्यांनी केला असणार ऍक्च्युअली. पण बघ शेवटी प्रेमाची ताकद इतकी घट्ट असते ना की तुला छान बाळ झालं. आज केवढं आहे ते बाळ? 10वी आता त्याची. 15 वर्षाचा. किती गोड ना. जाऊ दे चला, पिडा पिडा टळो आणि काय सगळं छान हो असं तुम्हाला नियतीनं म्हटलेलं आहे. आणि इरावती एकदम पुढे छान हे झालेलं आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मग तुझ्यातला कलाकार, तुझ्यातला गायक तो हळूहळू हळूहळू कसा पुढे सरकला? परत तू जोमाने काम करू लागलीस? हो, माझं आजारपण झाल्यानंतर मला पहिलं नाटक मिळालं ते नटसम्राट. उषा. आणि त्याच्यात सुद्धा खरा अगदी छोटा रोल होता. माहित नाही, एक दिवस राजा गोसावी उषा नाडकर्णी होते त्याच्यामध्ये. राजा गोसावींना काय वाटलं, म्हणे ही ना बकरी आहे माझी असं म्हणायचं मला नेहमी. बकरीच म्हणायचे त्यावेळेला, एकदम बारीक बिरीक होते. ही बकरीच आहे माझी असं म्हणायचे. म्हणे तिला तो रोल देऊ नको, तिला माझ्या मुलीचा रोल दे असं ते म्हणाले. तर अजय वडावकर डिरेक्टर होते, ते म्हणाले की वाच ग जरा त्या मुलीचा रोल. मी वाचायला लागले, आजपासून त्यात तो रोल तू करायचा. आणि त्याच्यामध्ये आणि मग तशी उलट नाटकांमध्ये मी ते 10 वर्ष नाटकांमध्येच कामं केली. मग नटसम्राट झाल्या झाल्या मोरूची मावशी मिळालं. मग त्यात विजय चव्हाण होते, मग त्यांच्याबरोबर लहानपण डेगा देवा मिळालं. अरे वा. नाही, आधी लहानपण डेगा देवा मिळालं, मोरूची मावशी नंतर. आणि मी गात होते. माझ्या ते मी पहिली अशी काय म्हण कलाकार होती जी गाते स्टेजवरती रेकॉर्ड होते, कारण ते रेकॉर्डेड होतं आणि आधीच्या जण सगळे तोंड हलवायचं, पण मी गायले होते मोरूच्या. मला अजून आठवतं, बट काका माझ्या आईला सांगतो, ही गाते बरं का, हिचं गाणं सोडू नका, हिचं गाते चांगली, नाटकांसाठी कामी येईल म्हणे. त्यांना अभिवादन म्हणून तरी सुरू कर आतापासून खरं तर. समीर, तुम्ही फायनान्स डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय आहात? आणि हे सगळं करत असताना तुमच्या करिअरचं काय, असा कधी प्रश्न पडला? मागे जायला लागेल. जशी आमची ओळख झाली त्यानंतर आम्ही ते सगळं एका ग्रुपमध्ये वगैरे होतो. पण चॅलेंज त्याच्यात असं होतं की जेव्हा आमचं ठरलं की आपण हे नातं पुढे नेणार आहोत, त्यावेळेला अंबरनाथसारख्या गावी राहून दोघांचं करिअर या क्षेत्रामध्ये होणं शक्यच नव्हतं. हा एक भाग. दुसरी गोष्ट, काही स्पर्धांमध्ये गेल्यानंतर माझ्या एका जवळच्या मित्राने सांगितलं, समीर दिस इज नॉट युअर कप ऑफ टी वगैरे असं म्हणतात ना, लुडबुड करू नकोस. मग मला ते पटलं की खरंच आहे, शाळेमध्ये किंवा गणेशोत्सवात काम करणं आणि या ह्याच्यात काम करणं खूप फरक आहे. इट्स सो खूप एफर्ट्स लागतात. आणि तुम्ही पण या फील्डमध्ये तुम्ही पण ते जाणू शकता की कमिटमेंट अँड ऑल दॅट आणि सगळं काही येणं इट्स खूप कठीण आहे ते. मग मी ग्राफिक्स फील्डमध्ये होतो, प्रिंट मीडियामध्ये वगैरे. मग तिथे एक मित्राच्या ओळखीने त्यांच्या मदतीने काही ऑप्शन्स ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या आणि तिथे नंतर मग मी प्रिंट मीडियामध्ये काही काम करत होतो. ती नोकरी सोडली. ती नोकरी सोडल्यानंतर स्वतःचं चालू केलं आणि तिथे माझे एफर्ट्स कमी पडले असतील कदाचित, रादर पडले म्हणूनच मग मी त्यात थोडंसं मागे पडलो. मग तेव्हा परत एकदा आईबाबांचा आणि हिचा सपोर्ट, कारण की तोपर्यंत वयाची 30 आली होती. इव्हन 30-32 झाल्यानंतर मग अरे हे काय करतोय आपण. मग नंतर तिथे असंच एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, फिनान्शियल प्लॅनिंगचे एक सेमिनार वगैरे अटेंड केला होता. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये माझे जे जवळचे मित्र आहेत, जे माझे मॉन्टेसरीपासून जे शिशुवर्गापासूनचे मित्र आहेत, त्यांची एक मला साथ होती. फिनान्शियल म्हणण्यापेक्षा मॉरल सपोर्ट. बरोबर. की अरे हां, हे तू कर, हे होऊ शकतं. पण मला वाटतं समीर, तुमच्यातला कलाकार अशा पद्धतीने स्वतःच ओळखणं आणि त्याला बाजूला सारून आपण पुढे पुन्हा भरारी घेणं, याला पण एक वेगळं स्पिरिट पाहिजे ना. कमाल आहे. म्हणजे नाही तर नाही मी करून बघतो किंवा धडपड करायची आणि मग त्याच्यात गटांगळ्या खायच्या, त्यापेक्षा आज जे स्थान आहे तुमचं त्याचं पण विशेष खरं तर कौतुक आहे. समीर, जेव्हा हिला असं रंगमंचावर वावरताना तुम्ही बघता आणि मग मागचं सगळं जेव्हा आठवतं, तेव्हा काय वाटतं हिच्याकडे बघून आता? अरे खूप अभिमान वाटतं, कौतुक आहे. सकाळी 8चा कॉल टाईम असेल मडला किंवा कुठेही, जनरली वेस्टर्न साईडला ते असतं. काही माझ्या काही करिअरच्या काही चुका झाल्या, ॲक्सेप्टेड. त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही अंबरनाथ सोडून पुढे येऊ शकलो नाही. हे आहे, जे आहे ते आहे. मग ते करताना हिला ट्रॅव्हलिंग अंबरनाथून, आता तर जर थोडं मेट्रो वगैरे आली म्हणून, अदरवाईज मग ते आता तुम्हाला माहिती आहे की किती ट्रॅव्हलिंग करायला लागतं, तिथे वेळेत पोचायचं. आणि हिचं एक आहे की आपण त्या दिलेल्या वेळेत पोचायचं. हां, अगदीच काही गाड्या बंद आहेत किंवा काय, तो पुढचा भाग झाला.
तर ती कमिटमेंट, ती पॅशन असणं आणि याच्यासाठी फक्त मी नाही तर माझ्या आईबाबांनी आणि स्पेशली माझ्या आईनी उभं राहणं, हे माझ्यासाठी आमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. कारण की बाकी सगळ्या गोष्टी चालतात पण दररोज वरण भात आमटी पोळी जे काय भाजी पोळी लागतेच ते कोण करणार. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे घरचा भाग सांभाळणं. हॅट्स अप टू माय मदर. म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची त्यांच्यामुळे तुझं करिअर आहे एवढं लक्षात ठेव. वा, तुझ्या आईने म्हणावं. हो, माझी आई नेहमी म्हणायची मला त्यांना सॅल्यूट आहे त्यांच्यामुळे तुझं. कारण त्यांनी आम्हाला आईबाबांना विचारलं होतं की ही नाटकात पुढे कंटिन्यू करणार आहे का, म्हणजे ही त्याच्याच ह्याच्यात करणार. तर माझे आई बाबा म्हणाले हो, कारण त्यामुळेच ती बरी झाली आहे रादर, तर ती करणार आहे ते. तेव्हापासून त्यांनी एकदाही मला असं म्हटलं नाही की घरातल्या पोळ्या करून जा, इथे उशीर होतोय. उलट त्यामुळे तुला उशीर होतोय ना, तू जा मी बघते सगळं. कधीच नाही. कट टू जरा फ्लॅशबॅक याच्यावर एक सांगतो तुम्हाला. ही म्हणाले की नाटकात काम करणार त्याच्यामुळे ती उभी राहिली. तर ते तुम्हाला मी सांगितलं ना, आम्ही ट्रीटमेंटसाठी पुण्यात गेलो होतो तेव्हा ते एक डॉक्टर होते, त्यांना ते रुबी हॉलला आम्ही भेटायला गेलो होतो. आमच्या त्या फडणीस डॉक्टर म्हणून जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे रिपोर्ट्स करावे लागतील. म्हटलं ठीक आहे, इट्स ओके. मग ते गेले, त्यांनी लेटर लिहिलं, म्हणजे त्यांचं पत्र लिहिलं. ते लेटर घेऊन आम्ही ते रुबी हॉलला डॉक्टर इच्छापुरिया म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. गेल्यानंतर भेटल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही त्यांच्यासमोर बसल्यानंतर ही गोष्ट जवळजवळ मध्ये साधारण 12-13 वर्षाचा जास्तच काळ गेला असेल. दॅट डॉक्टर रिमेंबर्ड हर. अरे यू आर दॅट गर्ल ना, ते काय ते ड्रामा का काय ते तुम्हाला काम करायचं होतं आणि देन यू मी सांगितले तुम्ही ट्रीटमेंट घेतली, औषध घेतलं. आय वॉज शॉक्ड. मग त्यांनी फक्त ऑफकोर्स त्यांना काही ते पाहिजे होतं ते करण्यासाठी काही टेस्ट करणं आवश्यक होतं सगळ्या काही. मग तिथे गेल्यानंतर त्यावेळेला दामिनी, इफ आय एम नॉट रॉंग, काहीतरी सिरियल चालू होती. त्याचा परत एकदा फायदा झाला. तिथल्या नर्सेस आणि त्या स्टाफनी ओळखलं. मग त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं आम्हाला असे रिपोर्ट्स पाहिजे. तर ते ऑफकोर्स त्यांनी सांगितलं काही रिपोर्ट्सला वेळ लागणार, असं काही लगेच नाही मिळणार, तर देन यू हॅव टू वेट फॉर दॅट. पण आम्ही प्रायोरिटीवरती आम्ही तुम्हाला करून देतो. पण त्या डॉक्टरचं एक मला अजूनही तो चेहरा आणि ते रिॲक्शन म्हणजे रिस्पॉन्स लक्षात आहे की अरे इतकं स्पॉन्टेनियसली त्यांनी सांगितलं यू आर दॅट लेडी, त्या डल ना, एकदम बारीक होतात तुम्ही, असं तुम्हाला ते काम करायचं होतं वगैरे. आणि देन मग हे पुढचं त्यांना मी सांगितलं होतं, म्हटलं मला नाटकात कामं करायची आहेत, मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे, विल आय बी एबल टू वॉक ऑर नॉट असं. ते म्हणे इफ यू हॅव अ विल पॉवर यू कॅन, असं त्यांनी मला एक म्हटलं आय हॅव इट अँड आय विल डू इट. वा वा वा, मी त्यांना सांगितलेलं. आणि मग ते आम्ही ज्या डॉक्टर फडणीसांकडे गेलो, म्हटलं हे कशाला विचारलं जातं. ते म्हणाले कसं आहे, या सगळ्या त्या औषधांचा काही परिणाम काय कुठे असेल त्या रेसमुळे मला आत्ता माहिती पाहिजे की इफ यू आर कॅरिंग फॉर से 4-5 मंथ 4 महिन्याचं झाल्यानंतर तेव्हा जर काही कॉम्प्लिकेशन असेल मला आत्ता माहिती पाहिजे, तेव्हा काय औषधं द्यायची आहेत ते किंवा काय ट्रीटमेंट करायची. तर एवढं त्यांचं एक होतं डे वन का की ट्रीटमेंट पण चालू झाली नव्हती. हे सगळं काही झालं आणि त्यातनं मी म्हटलं ना की काही गोष्टी हॅट्स ऑफ टू युअर पॅशन म्हणा किंवा एक विल पॉवर म्हणा जे काय मोठे आहे. आणि तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींचा तिला असलेला उत्तम प्रेमाचा सपोर्ट. नुसता घरातल्या नाही तर मला हेही कौतुकाने इथे मुद्दामून सांगावं असं वाटेल की आमच्या ओळखीचे कर्वे काका आहेत, आमचे शेजारी, म्हणजे अंबरनाथ राहायचे, सुहास कर्वे आणि वीणा कर्वे म्हणून आमच्या अंबरनाथला शेजारी राहायचे. तर त्यांचा मुलगा आमच्याकडे खूप असायचा. म्हणजे आमची आई मुलं वेड्याच होत्या, तर आहेत म्हणजे अजूनही. तर त्यांचं त्या कामावर जायच्या तर त्या येईपर्यंत वाट नाही बघायच्या, त्याला घरी घेऊन यायच्या, हे करायचं, त्याचं सगळं असा खूप आमचा घरोबा झाला होता. त्यांची बदली झाली पुण्याला त्यावेळेला, म्हणजे कसं सगळं जुळून येतं. त्यांनी सांगितलं उमाला माझ्याकडे ठेवा आणि 9 महिने त्यांनी मला सांभाळलं. आणि आई काय करेल, म्हणजे माझी आई म्हणायची मी पण एवढं केलं नसतं तेवढं तुम्ही केलेत तिचं. आणि काका तर नोकरी करत होते, काकू पण नोकरी करायच्या, उच्च पदावरती होते. पण सगळं तुझं सकाळी 7 वाजता सगळं त्या करून जायच्या आणि संध्याकाळी आल्यावर आधी पदर खोचून पहिल्या 2 गरम पोळ्या मला द्यायच्या. आणि आता तू खाल्लं पाहिजे, फळ म्हणू नको, नारळाचं पाणी म्हणून ते घेतलंच पाहिजे. मी म्हणजे आपण मुलीला सांभाळतो ना तसं त्यांनी मला सांभाळलेलं आहे. आणि एवढंच नाही, हे झाल्यानंतर का तर सुट्टी घ्यायला लागेल मला 3 महिने पुढे, म्हणून ते एकही दांडी मारायच्या नाहीत. त्यांनी सांगून ठेवलं होतं की जुलै नंतर एखाद्या वेळ मी 3 महिने येणार नाही, माझी मुलगी बाळंतपणाला आली आहे.
बऱ्याच वेळेला असं असतं ना मागच्या जन्मीची पुण्याई वगैरे, आणि त्यावेळेला आपण असं काही नाही म्हणतो, पण असं जेव्हा ऐकतो की नाही त्यावेळेला आपल्याला वाटतं की मागच्या जन्माचीच पुण्याई आहे की इतकी लोक एकाच व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहणे. आणि ते तर मी तर कधीच विसरू शकणार नाही त्या दोघांना. इरावती, तुला भेटलेले असे रंगतदार आमचे रसिक कसे असतात ग? म्हणजे कुठेही खात असताना असे फोटो काढा वगैरे वगैरे अशा त्या सगळ्या गमती जमती सांग ना जरा. आजच सकाळची गंमत, मी ट्रेनलाच चढले वगैरे आणि चढल्यानंतर ती एक बाई माझ्याकडे कंटिन्युअस स्टेअर करत होती. डोंबिवली गेल्यावर तिला काही राहवलं नाही. आता विचारू जरा गर्दी थोडीशी हल्ली आमची. ओ म्हणे तुम्हाला एक विचारू का, आत्ता एक मालिका चालू झाली आहे दूरदर्शनवरती आमची अनन्या, त्याच्यात तुम्ही काम करता का? म्हटलं हो, त्यातली लक्ष्मी आजी. आजी हा मी बघित, म्हणजे मी विचार करत होते ह्याच का त्या ह्याच का, पण कसं विचारायचं ह्यांना, पण तुम्ही असे वाटत नाही आजी. वाटत नाही ते हे महत्वाचं आहे, सांगायचं होतं म्हणून तिने त्याला एक दिलेला आहे, एक षटकार मारलेला आहे समीर रावनी. पण म्हणजे आता त्याच्याने हल्ली लक्ष्मी आजी म्हणून मला ओळखलं जातं व्यवस्थित. हिचे फोटो आणि हिचं फोटो सेशन सुरू होतं तेव्हा समीर रावांचे काय ऍक्शन असते असे? त्यालाच सांगतात फोटो का. मलाही असं कधी प्रश्न येतात, मग तुम्ही पण करता का असं? लोकांना किती, मी परत तेच सांगतो की लोकांना वाटतं ते काम करणं सोपं आहे. अरे नाही, ऍब्सोल्युटली नाही. ते एक वेगळं समर्पण आहे त्या कलेमध्ये. नाही शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे. शूटिंगला बघायला खूप आनंदाने पास वगैरे काढून येतात आणि 15-20 मिनिटं झाली की चुळबुळ 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 काय चाललंय तिथे असलेल्या त्या वायरी, त्याच्यात ते पडतात पाय वगैरे टाकून हे करून, आणि मग वाटतं की नको हे नाही. म्हणजे आमचे तंत्रज्ञ सगळे, कॅमेरामन, वरती बसलेले आमचे निर्माते, दिग्दर्शक यांना मनापासून नमस्कार आहे की आम्हाला ते झेलतात आणि आपण दिसतो पण ते दिसत नाहीत. त्यामुळे सगळ्यांना खरंय 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 नमस्कार. इरावती, आता पुढे काय करायचंय तुला? कशा भूमिका करायच्यात? आता जी गोष्ट झाली ती झालेली आहे, पण आपण आता पुढे जाऊया. मी नेहमी तेच म्हणते की फ्युचरकडे बघणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं आता तर ही अनन्या मालिकेत मला जरी आजीची भूमिका असली तरी ती अप्रतिम भूमिका आहे आणि मला खूप आवडते करायला, कारण त्याच्यात गाणं आहे, त्याच्यात मला हवं तसं काम करायला मिळतं आहे. आमचे सर मोकाट सुटली असतो धमाल. आमची टीम खूप छान आहे, अप्रतिम टीम आहे, त्यामुळे टेन्शन नसतं काम करताना. मजा करत आम्ही कामं करतो. आणि दूरदर्शनचा पडदा आहे तो. हो, दूरदर्शनचा पडदा, आणि मला नेहमीच दूरदर्शनच्या पडद्याने आशीर्वाद दिलेले पुढे जाण्याकरता. आणि निर्माते कोण आहेत? येस, आपले पाठक सर. हा, आणि मग याही कार्यक्रमाचे आमचे हे आणि ही भांडण लावायला सुद्धा तेच कारण आहे. तेच भांडण लावतात. पण समीरच्या पण खूप मैत्रिणी आहेत, माहिती की नाही तुला? चिक्कार आहेत. लग्न आधी सुद्धा होता, क जोडलाय समीर. लग्न आधी सुद्धा होत्या आणि आत्ता सुद्धा आहेत. मग म्हणजे इतकी मजा आहे. त्याची एक मैत्रीण तर त्याला एक दिवशी घेऊन गेली, चल मला साडी खरेदी करायची आहे. माझा नवरा इथे नाही, त्याला घेऊन गेली होती साडी. हा मला तो मी जातोय साडी खरेदी कर. म्हटलं जा. मला वाटलं मला नाही नाही हिच्याकरता घेऊन येतोय साडी. मग हसत काय सांगतेस? काठीचंच होतं ना. हसत सांगतेस तू हे? जा, मला काही भीती नाही वाटत. आय नो हिम व्हेरी वेल. माहिती नसलेल्या अनेक गोष्टी मला माहिती आहेत. अरे बापरे. मग मला पण कळू द्या. समीर, ती होती ती सावळ्या रंगाची ती, आणि मग तुम्हाला मी तिकडे ते चेंबूरला बघितलं ते नाही का? तुम्ही घाबरला आउट ऑफ फोकस. नाहीच का? एक वेळ डोंबिवली म्हणाली असतेच तर ऑन द वे होता. नाही, चेंबूर डोंबिवलीत भरपूर तुझ्या ओळखीची माणसं आहेत ना, त्यामुळे मी जरा वेगळा आहे. माझी मावस बहीण होती ना त्याच्या वर्गात, आमची तशी ओळख झाली कांचन म्हणून. तर तिला मी म्हटलं की ह्याची पहिली हिने बोलले वगैरे हे दोघं जण. म्हटलं हा चांगला दिसतो यार, किती छान आहे हा दिसायला. तर मी तिला सारखी अशी चिमटे काढत, ओळख करून दे ना माझी, ओळख करून दे ना असं. म्हणजे हा ओळख करून दे, ही माझी मावस बहीण असं म्हणून आमची ओळख झाली. तर म्हटलं हाय, तू कुठे राहतो? तिच्यापेक्षा मीच सुरुवात, तू कुठे राहतो? अच्छा, कांसे सेक्शनला राहतो का? बरं बरं. मग त्यांची भेट झालं घरी, तिला घेऊन मी घरी आले. म्हटलं मला आधी ह्याचं नंबर दे ना, कुठे राहतो काय करतो ते. चाळ टाकलंच टाकलंच मी इरावतीने. वा 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 वा. इरावती, अधिक सूत्रांच्या माहितीनुसार मी तुझ्यावर असा आरोप करत आहे की
अनन्या या मालिकेतील आजीच्या भूमिकेसाठी तू स्पष्ट नकार दिलेला होतास. तर याचं आम्हाला सविस्तर चांगलं उत्तर द्यावे. आता अगदी प्रेमानं त्या ह्याच्या भूमिकेविषयी बोलतेस, पण आपल्याला खूप कन्व्हिन्स करावं लागलं अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आपण त्याचे उत्तर द्यावे. इथेच इथे सांगा, नाही तर काय जात नाहीस तू घरी आज. काय झालं, मी आले ऑडिशन करता. ऑडिशन सुनेची आधी होती, नंदिनी म्हणून ज्या सुनेचा रोल होता त्याचे मी वाचलं, ऑडिशन दिली. फाटक सर स्वतः बसले होते, रायटर बसले होते आमचे राजेश कोळंबकर आणि आमचे सर गड्डो सर, अश्वनी गड्डो सर, तिघं जण बसले होते. तर मी ते केलं. माझ्या पाठोपाठ सर बाहेर आले, आमचे डिरेक्टर सर, आणि पाठोपाठ फाटक सर पण बाहेर आले. तुम्ही ना आजीचा रोल वाचा. म्हटलं आजी? तर म्हटलं नाही नाही नाही, मला आजी बिज्जी काय करायचं नाही. म्हटलं नको मला मालिका असं. तर अहो विचार करा, तुम्ही आधी वाचा, द्या तर ऑडिशन, मग नंतर बघू काय करायचं ते. म्हटलं थांबा सर, मी एक 5 मिनटं विचार करते. बसले वगैरे, विचार काय करावं, जा दे ऑडिशन तर देऊ, पुढचं पुढे बघू काय. म्हटलं आधी एक तर मी आजी दिसत नाही, त्यावेळेस ते मला नाकारतीलच असं. वाचलं काय असेल तर म्हटलं सर थोडं इम्प्रोवाइज करू का. ते म्हणजे हां आपको जो अच्छा लगे वो करो, असं सरांनी मला सांगितलं. गेले, इम्प्रोवाइज करून ती ऑडिशन दिली. दिल्यावर तिथले सगळेजण उभे राहिले. सिरियसली सांगते, सर, ते राजेश सर, गड्डो सर, सगळे उभे राहिले. वा 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 काय केलंय. मनात म्हटलं ह्यांना बहुतेक मी तोच रोल करायला हवी आहे, म्हणून माझं कौतुक करताय. बाहेर आले, मी सरांना म्हटलं सर कुछ भी हो पण मुझे नाही करणार सर आजी, असं म्हणून मी आपल्या दूरदर्शनच्या लिफ्टपर्यंत गेले. सर माझ्या मागे मागे. सर म्हणे इरावती अच्छा रोल है, अरे करो, करियर बहुत लोगों ने करियर इससे स्टार्ट किया, यानी ओल्ड मॅन करका स्टार्ट किया. अनुपम खेर त्यांनी पहिला सारांश केला. तर म्हणे त्यांच्या तू आणि आता बघते कुठे. पण ते अनुपम खेरत मी ती लागू आहे सर. नाही नाही नाही, आप एक बार सोचो तो, चलो अंदर, असं म्हणून त्यांनी मला आत आणलं. मी विचार केला, म्हटलं जाऊ दे आता, एवढे सगळेजण म्हणतात. आणि मग सर मला म्हणाले की इरावती मी का सांगतोय, माझा एक्सपिरियन्स आहे ॲज अ डिरेक्टर, आणि ह्याला ना खूप कंगोरेत, खूप छान आहे ही मालिका, म्हणजे हा रोल तुला करायला वेगळ्या वेगळ्या शेड्स आहेत त्याच्यामध्ये. मग मी म्हटलं चल काय हरकत नाही, आजी करू. आणि खरंच, आणि ती आजी किती लोकप्रिय झालेली आहे. हे वरती बसलेले असतात ना आता पाठक सर किंवा तुमचे सगळे रत्न पारखी आहेत ग, ते बरोबर त्यांना माहिती असतं, कारण ते स्वतः इनबिल्ट कलाकार आहेत. त्यामुळे ना बघ, आणि मला तर पाठक सरांचं कौतुक वाटतं की त्यांनी एक एक परफेक्ट, म्हणजे चपकल बसतील रोलमध्ये असे लोक शोधून काढले. केवढ्या ऑडिशन्स झाल्या होत्या, पण एका ह्याच्यात ते ओळखतात सर की नाही नाही ही तुम्ही. नाही तर त्यांनी मला थांबवलेच. ते म्हणाले, नंतर मला म्हणाले तुमचा विचार झाला की वरती. आणि उत्तम कामाचं नियोजन, सगळ्यांना सामावून घेणं, या सगळ्या गुणांमुळे ना कार्यक्रम करताना खूप मजा येते. थँक्यू पाठक सर, तुमचं पण अभिनंदन या मंचावरून. अशाच एका खूप महत्त्वाच्या जाहिरातीसाठी सुद्धा सगळ्यांच्या ऑडिशन झाल्या आणि अनेक रूपसुंदर्या, रूपगर्भिता होत्या, पण इरावती लागू बरोबर गेली आणि खूप मोठ्या पडद्यावर आणि खूप वेगवेगळ्या माध्यमातून तू आलीस. तो किस्सा सांग ना. काय झालं होतं, नाटकात होते मी, मोरूची मावशी नाटक चालू होतं माझं, आणि मला असं कळलं की इथे ऑडिशन आहे आणि त्यांनी बोलवलं होतं की तुम्ही येऊन ऑडिशन देऊन जा. असं दादरलाच होती, मला अजूनही आठवतं. तर मी म्हटलं ठीक आहे जाऊया. ऑडिशनला गेले तर संपली होती त्यांची ऑडिशन, रादर एक शेवटची राहिली होती आणि ते वाइंडअपच करायला घेत होते. तर मी म्हटलं खतम हो गया क्या. ते म्हणे हां अभी खतम कर रहे, आपको देना है क्या ऑडिशन. म्हटलं हां. तर त्या सरांना काय वाटलं, हां दीजिए करिए आइए आप. तर म्हटलं स्क्रिप्ट वगैरे. तर म्हणे स्क्रिप्ट आता ठेवलं आहे आतमध्ये, तुम्हाला हवं ते करून दाखवा, मी तुम्हाला एक साधारण सांगतो काय, असे आप इम्प्रोवाइज कर सकते हो. म्हटलं हां सर बिलकुल कर सकते हो. असं करून मी इम्प्रोवाइज करून ती सर्फ एक्सेलची ॲड अजूनही मला आठवतं ती दिली. आणि मी बाहेर आले, म्हटलं हे आता सगळ्यांचं झालं, त्यांनी एवढा इंटरेस्ट पण नाही दाखवला आपल्याला हे करताना. आणि माझ्या आधी जिनी केली होती तिने अगदी ती पांढरी साडी, ते निळा काठ असलेली साडी घालून वगैरे असे मेकअप फुल करून, आणि मी अगदी साधी मेकअप काढूनच गेले होते मी, कारण आपलं नाटकाचं हे की नाटक मी स्टेजवरून उतरल्यावर मेकअप नाही ठेवायचा, म्हणून मी सगळा मेकअप काढून गेले होते. आणि मला आठवतं 3ऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, आणि त्यावेळेला काही मोबाईल नव्हते, लँडलाईन फोन होता. त्यांचा फोन आला, यू आर सिलेक्टेड. वाव. शेवटी मला एक अगदी
काय म्हणतात त्याला प्रकर्षाने जाणवलं असं की जर तुमच्या इथे लिहिलेलं असेल तर ते कसंही करून तुमच्याच कडे येतं. फक्त त्याला प्रयत्नांची साथ हवी. Exactly. नाहीतर मग काय इथे आला तरी तो घास आपल्याला खाता येत नाही. बरोबर. समीरराव बराच वेळा जरा म्यूटमध्ये होते, आता त्यांना मी जाग करते. समीरराव आता एक उखाणा वगैरे घ्या की तिच्यासाठी. अरे नाही तेवढं कठीण आहे. अहो गजरा आणला आणि म्हणजे हे काय कठीण आहे. नावाचा जॉब चाललेला तुमच्या अंकांशी काय आहे? मग खूप नातं आहे. 1 2 3 4 इरावती खूप हुशार, बाकी सगळ्या बेकार आहे असं म्हणायचं. घरी जायचं अंबरनाथला जायचं बाकीच्या बेकार म्हणायला. बाकी सगळ्या बेकार असं म्हणायचं. त्याच्या मैत्रिणी परत म्हणशील बाकी काही बेकार नाही आहेत ना. कळलं तुला. इरावती दाल में कुछ काला है, दाल में कुछ मी काला है. शूटिंगला जातेच ना, पाठक सरांना सांगते आता की मला जरा 1 दिवसाची मध्ये सुट्टी देत जा. आता सरांची ओळख झाली, मी जरा सांगितलं मला आधी कळवा. किती गोड ना, किती मस्त. पण हे इरावती लागू ही तुझी ओळख खूप छान आहे. नाड गौडा हे म्हणजे कुठून, म्हणजे तुम्ही साऊथ इंडियन आहात, काय आहे म्हणजे महाराष्ट्रीयन आहात का तुम्ही? बेळगाव जिल्हा. अच्छा. बॉर्डरवरचा. पूर्वी मुंबई इलाका होता तुम्हाला माहिती आहे, बडोद्यापासून ते हुबळीपर्यंत सगळं काही स्टोरी आहे. वी आर बेसिकली वैष्णव. अच्छा. हा म्हणजे थोडंसं कर्नाटक वगैरे. माझ्या सासऱ्यांना कानडी यायचं. कानडी म्हणजे पण बेळगावकडचं ते कानडी बोलत होते. पण तेही त्यांच्या उगार खुर्द तेवढं माहिती नसेल कदाचित म्हणून. माझे आजोबा तिथे नोकरी करायचे उगार शुगर फॅक्टरीमध्ये. आणि बाबा मात्र त्यांच्या कॉलेजच्या साठी जे मुंबईत आले, त्यांची आत्या त्यांना घेऊन आली. म्हणजे बाकी नको तो काहीतरी सीमावाद असतो, पण प्रेमाने सगळा सुसंवाद साधता येतो हे तुमच्याकडनं कळलं. बाकी काय जाऊ देते, काय काय करत असतात राजकारणासाठी, हो की नाही. किती मस्त. तू किती जाहिराती केल्यास? 100 केल्यास? 150 प्रेस ॲड्स झाल्या माझ्या. काय सांगतेस? प्रेस ॲड्स खूप केल्या. त्या प्रेस ॲडची सुद्धा एक गंमत सांगते. आमच्या घरात कोणाचं केळवण होतं त्या दिवशी मला आठवत नाही, का साखरपुडा होता असं काहीतरी होतं आमच्या घरात. आणि मला नाही केळवण होतं आणि मला ही ॲड आली. अचानक मला फोन आला की मॅडम प्रेस ॲड आहे आणि तुम्हाला बोलवलं आहे. सांगायचं कसं. मी फोन ठेवला आणि अशी क्वेश्चन मार्कमध्ये आत आले. तर आई म्हणाल काय झालं गं. म्हटलं अहो असं असं प्रेस ॲड करता फोन आला, पण आता एवढे घरात पाहुणे बिवणे कशी जाणार मी. आईनी खोटं वाटेल मला लगेच जेवायला वाढलं आणि म्हण तू निघ, जायचं ना तुला, तू निघ, बाकीचं मी सांभाळते सगळं. आणि मी त्या प्रेस ॲडला गेले आणि त्यावेळेला क्रिकेटचं हे चालू होतं, तेव्हा सगळ्या खालच्या ह्याच्यावरती माझ्या प्रेस ॲड्स फोटो असायचा. बरं आहे. असं नाही तर ना दुसरी बाजू असते, हिचं घरात काही कार्य असेल तर हिची कामच असतात. अशी ही एक वेगळी जमात आहे. पण खरंच कमाल आहे खरंच. पण यासाठी पुन्हा या सगळ्या 100हून अधिक ॲड होण्यासाठी किती ऑडिशन्स दिल्यास ते पण सांग. म्हणजे एवढं सोपं नाही आहे. नाही 150-150 200 लोक असायचे. तुलाही माहितीये. म्हणजे त्याच्यात आपला निभाव लागेल की नाही लागणार असं. त्यात मलाही आठवतं, मी ह्याला नेहमी म्हणायची तू तर तिथे येऊच नको, कारण ह्याला ना खोटं असं हाय हॅलो असं केलेलं अजिबात आवडत नाही. तो म्हणतो काय ते सरळ बोललं नाही, हे कशाला असं पाहिजे वगैरे असं असतं त्याचं. तिथे त्याला म्हटलं तिथे तर तू येऊच नकोस, म्हणजे तू बाहेरच जाऊन उभा राहशील तिथे, कारण तिथे सगळे तसंच असतं जरा. ते हायफायच, ते लाईफच वेगळं, ती स्टाईलच सगळी वेगळी. मुद्दाम कर उथळ पाण्याला खळखळाट फार असं म्हटलं जातं. त्यामुळे आणि त्यांना असं वाटतं असं केलं की आपल्याला बहुतेक आपण ॲड मिळून जाईल, असं असावं असं वाटत असावं असं. पण तिथे गेल्यावर कायचं बापरे एवढे सगळे लोक आपलं काय असं दबून. पण एक सांगते, बिकॉज आपण नाटक करत असलो, नाटकामधून आपल्याला जे शिकायला मिळतं ना ते बाकी कुठेही नाही. वा 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 वा. मराठी रंगभूमी. येस, मराठी रंगभूमी अजरामर आहे. पण मॅडम एवढं बोलता आहात तर आता या ना रंगभूमीवर. हो, पहिलं प्रेम आहे ते येऊ दे परत. खरं आहे, माझी खूप इच्छा आहे. जवळजवळ माझी 14 नाटकं झाली आहेत. आता मी दिनूच्या सासूबाई राधाबाई हे शेवटचं नाटक केलं, पण आता माझी खूप, ते करोनाच्या आधी झालं. आता माझी खूप इच्छा आहे एखादा छान रोल मिळावा नाटकात. खूप प्रयत्न करते. सगळे महाराष्ट्राचे रसिक म्हणतात तथाच तो आजीबाई. समीर पण मगाशी विषय एकदम टन मारलात. काय प्रेम व्यक्त करण्याचं काही हे नाही केलं, फक्त कौतुक केलं. पण व्यक्त करण्यासाठी गाणं, संवाद
उखाणा असे 3च ऑप्शन आपल्या महाराष्ट्रात आहे. त्याच्या पलीकडे उचलून वगैरे काही घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही आता नको आता नीट शक्य बसाल नाही. खाली ढाप करून. नाही, थोडंसं ती बघतेच आहे म्हणजे जी तुमच्याकडे. मी काही मदत झाली, ॲक्सेप्टन्स आहे नो डाऊट, पण तो 2 वे ट्रॅफिक असतं, त्याच्याशिवाय काय पुढे जाता येणार नाही. तर एक सुधीर मोघ्यांच्या एक काव्यपंक्ती आहेत. हां चालेल. फक्त 4च तेवढं असू दे, जे असू मला दे. पाठ आहेत तेवढंच मी म्हणतो. क्षणोक्षणी चुका घडत जातात, क्षणोक्षणी चुका घडत जातात, आणि श्रेय हरवून बसतात, बर. आणि श्रेय हरवून बसतात. आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला खूप काही सांगून जातात. क्या बात. क्या बात. आता शब्द थोडेफार कदाचित थोडं म्हणजे त्यांची परमी पुढे मागे झाले असतील, पण अर्थ समजून घ्या की या सगळ्या प्रवासात मी आधी म्हटल्याप्रमाणे काही डिसिजन्स चुकले किंवा ते त्या पूर्णत्वाला नेऊ शकलो ना, त्याच्यामुळे एक बॅकलॉग मोठा निर्माण झाला. बरोबर. आणि आता तो बॅकलॉग भरून काढताना धावपळ होते. 5 मिनिटं उशीर झाला की तुम्हाला धावपळ करावीच लागते. इथे तर काही वर्षांची एक गॅप होती. पण एफर्ट्स, हिची साथ, घरच्यांची साथ, माझ्या मुलाची साथ, त्याच्यामुळे आता ते भरून निघालाय बऱ्यापैकी. आणि तो प्रवास आता सुरू आहे व्यवस्थित, आणि त्याच्यामुळे एक आपल्याला कॉन्फिडन्स येतो. बरोबर. वा वा वा. आणि मी नसते तेव्हा हा रिअली घोड्यावर व्यवस्थित सगळं सांभाळत असतो, सगळंच. ऐरावती, तू असा सगळा आढावा घ्यायचा ठरवलास मागून पुढे आणि आता इथून पुढे, तर प्रेमाची व्याख्या तू काय करशील सांग. आपल्या कार्यक्रमाचा जो बेस आहे की इतकं सगळं होऊनही ह्या व्यक्तींच्या प्रेमाची गोष्ट इतकी दणकट मजबूत अशी आहे, कारण लग्न संस्थाच आता टिकणार नाही अशी मोठी चर्चा आहे. आणि त्याच्यावरचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे, आणि त्याच्यामधले तुम्ही. तर तू काय सांगशील, प्रेम म्हणजे काय? मी खरं सांगू का, की मला असं वाटतं एकमेकांना एकदा आपण ठरवलेलं असतं ना की आपण दोघं कायमस्वरूपी एकत्र राहायचं, तेव्हा मग सगळ्या चुका, सगळ्या उणिवा ज्या काही असतात त्या एक्सेप्ट केल्या पाहिजेत आपण, असं मला वाटतं. आणि हेच प्रेम आहे खरं, की सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून पुढे जाणं. मी सुद्धा माझ्याही आणि त्याच्याही, म्हणजे आपले वाद आणि भांडण कोणाचं होतं. आणि मला तर असं म्हणजे वाटतं की सुधा मूर्ती फार छान म्हणाले होते एकदा, की नवरा बायको भांडले नाही तर प्रेम नाहीच. त्यांनी भांडलंच पाहिजे. आणि 2 वेगळी व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यात वाद हे होणारच. उलट ते वाद एक्सेप्ट करून पुढे जाणं म्हणजे खरं तर प्रेम आहे, असं मला वाटतं. क्या बात आहे. की सगळ्या गोष्टी एक्सेप्ट कराव्यात. आणि पुढे बरं, आमची काय वादावादी होत नाही, असे भरपूर वादावादी होते, पण 10 मिनिटं त्याच्यानंतर सगळं मावळलेलं असतं आणि हा गप्प बसतो. बोलत कोणीतरी एकाने गप्प बसायचं असतं. तो समीर आहे, तो अशी छान उंजळ घेऊन उभा आहे. उभा आहे. तुझ्या प्रेमाचे मोती त्याच्यामध्ये टाक, त्याची उंजळ अशी भरलेली राहील. तू इरावती आहेस, नदीसारखी नितळ, सगळ्या काटा कुटे नंतर ते काय दगड धोंडे आहेत ते बाजूला सरून प्रवाही राहणारी आहेस. तुमच्या संसाराला कुणाची दृष्ट लागणार नाहीच, तर तो अजून बहरू देत, तुला उत्तमोत्तम अशा भूमिका मिळू देत. तुझा बॅकलॉग आहे तो पटकन असा संपू देत, आणि समीर संपणार आहे, तो संपेलच. या मनपूर्वक शुभेच्छा देते. त्याच्या आधी एक छोटासा मी उखाणा घेते मुद्दामून, आज मी करून आले. घे 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 घे. हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत. वा. हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत, समीर उमाची जोडी आहे पूर्वसंचित. क्या बात आहे. आणि पुढे 7 जन्म तशीच राहणार आहे. समीर यांची परमिशन नसेल तरी स्वतः हा 7वा जन्म आहे. नाही नाही नाही, इथून पुढे आहे. खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद तुमचे सुद्धा.